राज्यात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईच्यामुळे जळगाव जिल्ह्यात केळीच्या निर्यातीला मोठा फटका बसला। जळगाव जिल्ह्यातील रावेर, सावदा आणि फैजपूर परिसरात केळी वाहतुकीसाठी आलेले हजारो ट्रक गेल्या 8 ते 10 दिवसांपासून अडकून पडले आहेत। डिझेल उपलब्ध होत नसल्याने केळीची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। 8 ते 10 दिवसांपासून हे ट्रक अडकून पडल्याने चालक आर्थिक संकटात सापडले। विविध राज्यातून आलेल्या ट्रक चालकांना इंधनाअभावी दिवसेंदिवस एकाच ठिकाणी थांबून राहावं लागतंय। त्यांचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढतोय। दरम्यान सरकारने तातडीने डिझेल पुरवठा सुरळीत करून द्यावा, ही समस्या सोडवावी अशी मागणी ट्रक चालकांकडून केली जाते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। बघूया। देशात व राज्यात अनेक ठिकाणी डिझेल टंचाई जी आहे ती निर्माण झालेली आहे। परिणामी वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झाला असून जळगाव जिल्ह्यात केळी वाहतुकीवर मात्र याचा सर्वाधिक परिणाम झाल्याचं चित्र जे आहे हे पाहायला मिळते आहे। आपण आहोत जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात। रावेर तालुक्यामधून सावदा आणि फैजपूर या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात जे आहे संपूर्ण देशामध्ये केळीची जी आहे ती मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते। मात्र ज्या पद्धतीने डिझेलची टंचाई निर्माण झाल्याने विविध राज्यातून आलेल्या अनेक गाड्या ज्या आहेत खरं तर या ठिकाणी उभ्या आहेत। गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी जे आहेत हे विविध राज्यातून आलेले ट्रक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उभे असून केळीच्या वाहतुकीवर देखील याचा मोठा परिणाम जो आहे हा झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते आहे। जम्मू काश्मीरपासून ते थेट हरियाणा असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल अशा विविध राज्यातून हे ट्रक चालक या ठिकाणी जे आहे गेल्या अनेक दिवसापासून डिझेलची वाट पाहत असून परिणामी या ठिकाणी आर्थिक संकट देखील या ट्रक चालकांचं वाढल्याचं पाहायला मिळते आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर अशाच पद्धतीने गेल्या काही दिवसापासून हे ट्रक चालक या ठिकाणी थांबल्यामुळे आता अक्षरशः ट्रकमध्ये त्यांना जेवण बनवण्याची वेळ आलेली आहे। कारण गेल्या अनेक दिवसापासून आर्थिक खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। काही ट्रक चालक आपल्यासोबत आहेत। तो या क्या कहना चाहेंगे, कितने दिन से आप खड़े हैं यहाँ पे? पिछले 17 तारीख से यहाँ पर खड़े हैं हम। डीजल ना मिलने की वजह से पिछले 17 तारीख से खड़े हैं। यहाँ पर केला लोडिंग होता है तो हमें टाइमिंग मिलता है 36 से 30 घंटे का टाइमिंग मिलता है। अगर यहाँ तेल मिल जाता है तो आगे जाके तेल नहीं मिलता, खास करके बाहर गाड़ी का तेल नहीं देते हैं। भैया आप कहाँ से हो? मैं लखनऊ इंदिरा नगर सेक्टर 11 से हूँ सर। मैं इंदिरा नगर सेक्टर 11 लखनऊ से हूँ सर। मैं 17 तारीख से यहाँ खड़ा हुआ हूँ। नहीं तो यहाँ कोई भाड़ा लोडिंग की कोई व्यवस्था हो पा रही, नहीं तो डीजल में बड़ी प्रॉब्लम सर आ रही है। डीजल पे भी रेट महंगा हो गया है सर, मोटर में कुछ बचा नहीं रहा है। और यहाँ खाने पीने की दिक्कत बहुत हो रही है सर। ना तो कोई खाने का टाइम है सर, ना कोई नहाने का टाइम है। बस यूँ ही ज़िंदगी कट रही है। सरकार से क्या मांग रहेगी? मैं सरकार से अपील कर रहा हूँ कि ड्राइवर भाई, जितने हमारे सभी ड्राइवर भाई हैं उनके बारे में कोई व्यवस्था करें। आर्थिक नुकसान देखील या ट्रक चालकांना सहन करावा लागत असून त्यामुळे सरकारने तातडीने खरं तर डिझेल उपलब्ध करून द्यावं अशी रास्त मागणी जी आहे ती ट्रक चालकांकडून केली जात आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।